1 नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार, तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करणार. जळगावमधील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. बाकीच्या आरक्षणाची संसदेत चर्चा होते, मात्र महाराष्ट्रातील आरक्षणावर चर्चा का होत नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. जरांगेंच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाकडून विधानसभेच्या 100 जागांची चाचपणी. मागील 10 वर्षांमध्ये मराठा आमदार निवडून आलेल्या मतदारसंघांना प्राधान्य. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त होणार. जीएसटी परिषदेमध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासह अन्य सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम. रिक्षा चालकांचं उद्या राज्यभर आंदोलन. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यामध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या 200 गाड्या दाखल होणार. एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2400 गाड्या खरेदी करण्याच्या महामंडळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. काँग्रेसनं ताब्यात घेतलेलं अमरावतीतलं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील. अनिल बोंडे आणि बळवंत वानखेडे दोघांनीही खासदार कार्यालयावरती दावा केल्यानं कार्यालय पुन्हा सील. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल्याचं प्रकरण. आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल. कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही, आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. खासदार कार्यालय सील केलं असलं तरी देखील बाहेर टेबल टाकून लोकांची कामं करू, ठाकूर यांचं वक्तव्य. वर्ध्यामधील भाजपच्या चिंतन बैठकीमध्ये वादावादी. प्रचार न करता पदाधिकारी घरी बसल्यानं पराभव झाल्याचं आमदार दादाराव केचेंचं वक्तव्य. मात्र यावर एकमत न झाल्यानं बैठकीत वादावादी. अकोल्यामधल्या पनोरी आणि जनोरी गावाचा संपर्क तुटला. अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यामध्ये अचानक पाणी वाढल्यानं नदीला पूर. गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू. बुलडाण्याच्या सिंदखेड राजामधील राजे लाखोजी जाधव यांच्या समाधीसमोर सुरू असलेल्या मूर्तीचं उत्खनन पूर्ण. मूर्ती जड असल्यानं मूर्तीला बाहेर काढण्याचं काम बाकी. बुलडाणा जिल्ह्यामधील सर्वात जुनी परंपरा असलेल्या संत सखाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. यंदाचं दिंडीचं हे 138वं वर्ष. भंडारा जिल्ह्यामधील जांब ते आंधळगाव या मार्गावर हरणांचा मुक्त संचार. हरणांच्या कळपाचा व्हिडिओ वन्यजीव प्रेमी मनोज मदाम यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद. धान मका खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ. पणन महामंडळानं 30 जूनपर्यंत मुदत वाढवली. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रविवारची सुट्टी असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक तुळजापुरात दाखल. गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यामध्ये दाखल. पुढील 3 दिवस हिंगोली जिल्ह्यामध्ये पालखी मुक्कामी असणार. धाराशिवच्या भूममध्ये स्त्री रुग्णालय परंडामध्ये नेण्यास हिरवा कंदील. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे आणि कृष्णा खोरे महामंडळाकडून जागा हस्तांतरित करण्यास परवानगी. नीट पेपर फुटी प्रकरणी 2 शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. दोघेही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असल्याची माहिती. पेपर फुटी प्रकरणामध्ये या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय. धाराशिवमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाशीतील प्रभारी पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल. भूम शहरातील पारडी रोडवरच्या शासकीय विश्रामगृहाजवळची घटना. नांदेडमधील भाजपच्या मंथन बैठकीआधी राडा. भाजप पदाधिकारी आणि शहराध्यक्ष एकमेकांच्या अंगावर धावले. राधाकृष्ण विखे पाटील दाखल होण्याआधी राडा. पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथे दुचाकी आणि कारचा अपघात. एकाचा जागीच मृत्यू. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात. गुन्हा दाखल. कळंबमधील आमदार पुतण्याच्या गाडीनं केलेल्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. कुणाचीही मनमानी चालणार नाही, सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्याच्या हडपसरमध्ये 13 वर्षीय मुलीवर वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार. पीडित मुलीनं याबाबत आईकडे तक्रार केल्यानंतर प्रकार उघड. पोलिसांकडून तपास सुरू. पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ एसटीचा अपघात.
30 जण जखमी। ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जात होती। पुण्याच्या लोहगावमधील संदेश खांदवे यांच्या बैलजोडीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बहुमान। कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण। 28 ते 30 जून दरम्यान डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द। पुणतांबा, कानेगाव आणि दौंड मनमाड विभागामध्ये सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या 2 एक्सप्रेस रद्द। नाशिकच्या येवला तालुक्यामधील अंकाई किल्ला हिरवाईनं नटला। किल्ल्यावरती मुंबई, पुणे, नाशिकमधील पर्यटकांची गर्दी। नाशिकमधील सप्तशृंग गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार। सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव। धुळ्यामधील कोरडवाहू शेतकऱ्यांचं यंदा कापसाच्या पिकाकडे पाठ फिरवत मक्याच्या लागवडीला प्राधान्य। 3 वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे कपाशीला भाव मिळत नसल्याचा परिणाम। धुळ्याच्या मोगलाई भागामध्ये अल्पवयीन मुलावर वर्षभरापासून समलैंगिक संबंधांमधून अनैसर्गिक अत्याचार। शहर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। 4घांना पोलिसांनी केली अटक। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये बिबट्याची पिंजरा तोडून ठोकली धूम। विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढतानाचा प्रकार। मोडकळीस आलेला पिंजरा वापरल्याचा परिणाम। नंदुरबारच्या बोरवाण गावातील नदीला पूल नसल्यानं स्थानिकांचा पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास। अनेक महिने उलटूनही पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक। रायगडमध्ये आतापर्यंत सरासरी 360 मिलीमीटर पावसाची नोंद। अलिबाग आणि म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील खोर्निनको धरण ओव्हरफ्लो। पर्यटकांना जाण्यास मज्जाव। त्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यामध्ये मिळणारा रोजगार बंद झाल्यानं स्थानिक नाराज। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। तर पुढील 3 दिवसांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। चिपळूणमधील ओमीज हॉटेलमध्ये क्षुल्लक बाचाबाचीवरून कार चालकानं कार थेट हॉटेलमध्ये घुसवली। घटनेमध्ये ग्राहक थोडक्यात बचावले। उपस्थित ग्राहकांकडून कार चालकाला बेदम चोप। सामनाच्या बाहेर नितेश राणे समर्थकांनी बॅनर लावून संजय राऊतांना डिवचलं। सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर। येत्या 2 दिवसामध्ये संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई होईल। नितेश राणेंचा दावा। उद्धव ठाकरेंनी निवडणूक काळामध्ये चुकीची माहिती दिल्याचा राणेंचा आरोप। पावसाळ्यामध्ये मुंबईतील भुयारी गटारांवर कॅमेऱ्याची नजर। रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारामध्ये जाऊ शकत नसल्यानं अद्ययावत कॅमेरे वापरण्याचा पालिकेचा निर्णय। मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी। तर उद्या परवा पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईकडे पावसाची पाठ। आतापर्यंत मुंबईमध्ये केवळ 9% पावसाची नोंद। समाधानकारक पाऊस न झाल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली। आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा आचारसंहितेमधून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वगळा। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। कल्याण क्राईम ब्रांचकडून मोटरसायकल चोरणाऱ्याला अटक। चोरट्याकडून 3 मोटरसायकल जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।